श्री स्वामी समर्थ. मंगळवेढ्यात श्री स्वामी महाराज असताना तेथे एक यवन त्यांची सेवा करीत असे. श्री स्वामी समर्थांची स्वारी पटवर्धनाच्या कुराणात असे. तो तेथे जाऊन हे चिलीम तयार करून त्यांना ओढायला देत असे. श्री महाराज गावात आले म्हणजे तेही गावात येई. श्री स्वामी महाराजांची हर एक प्रकारे ते सेवा करीत असे, पण ते काहीच कामधंदा करत नसे. वेड्यासारखे ते गावात फिरे. कुठे कुणीतरी भाकरी दिली तर ते खाई किंवा मागून खाई, अशा प्रकारे त्यांची वृत्ती होते. याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी महाराजांची सेवा केली. पुढे श्री स्वामी महाराजांनी त्यांवर अनुग्रह केला. त्यांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांना ज्ञानी केले. पुढे हे यवन अवलिया बनले. बाह्यकारी पिशाच्य वृत्तीने ते राहून अंतःकरणी ब्रह्मतदाकार होऊन ते सच्चिदानंदी लीन होऊ लागले. श्री स्वामी महाराज कोणालाही उपदेश वगैरे करत नाही असे काही लोक म्हणायचे, पण या अवलियांचे उदाहरण पाहता पात्र पाहून श्री स्वामी महाराज कृपा करीत असे यात संशय नाही. पुढे हे अवलिया पंढरपुरास जाऊन त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात गेले. त्यानंतर ते कृष्णा तटी पिशाच्य वृत्तीने जाऊन भ्रमण करीत असे. पुढे हे अवलिया मोठे योगी आहेत अशी सर्वत्र त्यांची ख्याती पसरली. खूप लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. हे अवलिया जर कोणाला भेटले तर त्यांचं काम होत असे. अवलिया दगड मारत असे तर तो दगड ज्यांना लागेल त्यांचं मनोकामना पूर्ण होत असे, अशी त्यांची ख्याती होती. असेच श्री यशवंतराव महादेव हे श्री महाराज मंगळवेढ्यात असताना भोसेगावहून तेथे जाऊन काही दिवस श्री स्वामी सन्निध राहून त्यांची सेवा आणि कृपा संपादन केली आणि ते परत आपले गावी आले. पुढे तेही देव मामलेदार म्हणून प्रसिद्धीस आले. हे देव मामलेदार म्हणजे ईश्वरी विभूती अशी त्यांची ख्याती झाली. यावरून असे समजते की श्री स्वामी महाराज योग्यतेनुरूप अनुग्रह करीत असे सिद्ध होते. असे श्री माऊली सर्वांना कृपांकित करीत असे. श्री स्वामी समर्थ.